संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 300 युनिट पर्यंत वीज वापरणारे जे आमचे मध्यमवर्गीय आणि गरीब लोक आहेत, या सगळ्यांना त्या योजनेला महाराष्ट्र सरकारच्या योजनेची जोड देऊन संपूर्ण 300 युनिट पर्यंत जे वीज वापरतात त्यांना सोलरच्या अंतर्गत आणायचं आणि त्यांना वीज मोफत करायची, त्यांना 1 पैसा विजेचं बिल भरावं लागणार नाही, अशा प्रकारची योजना आता आपण या महाराष्ट्रामध्ये राबवतो आहोत. नमस्कार मित्रांनो, महावितरणनं महाराष्ट्रातील वीज बिल ग्राहकांसाठी 2 अतिशय महत्त्वाचे निर्णय आज घेतलेले आहेत आणि हे दोन्ही अपडेट ऐकून नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर एक मोठं स्माइल येणार आहे. तुम्ही ऐकलं असेल, गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे की महाराष्ट्रात 1 जून 2025 पासून वीज बिल पूर्णपणे मोफत होणार आहे. होय मित्रांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. राज्य सरकारनं सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी हा अभूतपूर्व निर्णय अखेर घेतलेला आहे. खरोखर हा एक क्रांतिकारी निर्णय आहे, कारण 1 जून पासून तुमच्या घरात येणारं विजेचं बिल हे 0 रुपये असणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातले शेतकरी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि प्रत्येक गृहिणीसाठी हा एक खूप मोठा दिलासा ठरणार आहे आणि यामुळे आपल्या महिन्याच्या खर्चातला एक मोठा वाटा कमी होईल आणि हे वाचलेले पैसे आपण आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी तसेच इतर गरजा भागवण्यासाठी वापरू शकणार आहोत. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार हा केवळ एक निर्णय नाहीये, तर राज्याच्या विकासासाठीचं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. परंतु मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाची दुसरी अपडेट जी तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे की ही मोफत वीज आपोआप तुमच्या बिलातून 0 रुपये होऊन येणार नाही, तर यासाठी तुम्हाला एक ऑनलाईन अर्ज त्या ठिकाणी भरावा लागणार आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. राज्य सरकारनं या योजनेची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीनं व्हावी, सुरळीत व्हावी, यासाठी सर्व पात्र वीज ग्राहकांना एक सोपा ऑनलाईन अर्ज भरून तो सबमिट करणं बंधनकारक केलेलं आहे. आता हा अर्ज का भरायचा, तर लक्षात घ्या कारण काय आहेत. सरकारला हे सुनिश्चित करायचंय की योजनेचा लाभ फक्त पात्र आणि गरजू ग्राहकांनाच मिळावा. लक्षात घ्या, आपल्या राज्यामध्ये अनेक मोठमोठ्या कंपन्या आहेत, अनेक मोठमोठे श्रीमंत लोक आहेत, त्यांना या योजनेचा लाभ सरकारला द्यायचा नाहीये. दुसरी गोष्ट, या अर्जामुळे, या ऑनलाईन अर्जामुळे सरकारकडे किती ग्राहक या योजनेचा लाभ घेत आहेत याचा अचूक डेटा उपलब्ध होईल. सोबतच विजेचा अपव्यय किंवा गैरवापर टाळण्यासाठी आणि योजनेमध्ये शिस्तबद्धता आणण्यासाठी हा अर्ज महत्त्वाचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा अर्ज कुठे मिळेल आणि तो कसा भरायचा. तर बघा, हा अर्ज तुम्हाला सरकारच्या अधिकृत वीज वितरण कंपनी म्हणजेच महावितरणच्या वेबसाईटवरती मिळणार आहे. राज्य सरकार या संदर्भात एक विशेष वेबसाईट पोर्टल सुद्धा सुरू करण्याचा विचार करत आहे. तर बघा, हे पोर्टल सुरू झाल्याबरोबर त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाकेल. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून तो फॉर्म भरू शकता. आता हा अर्ज भरताना तुम्हाला तुमचा वीज ग्राहक क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, सोबतच मोबाईल नंबर आणि बँक खाते क्रमांक देखील त्या ठिकाणी अचूक भरावा लागणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि अगदी साधी सोपी असेल, जेणेकरून तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा हा अर्ज भरू शकाल. तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तर बघा मित्रांनो, आता महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचंय की 1 जून 2025 पासून मोफत वीज सुरू होत आहे. परंतु या विजेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला एक ऑनलाईन अर्ज मात्र भरणं गरजेचं आहे, कारण तो अर्ज भरल्याशिवाय आपल्या वीज बिलावर मोफत असा उल्लेख येणार नाही. तेव्हा तुम्हाला विनंती आहे की ही माहिती आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना, कुटुंबियांना, नातेवाईकांना सांगा, कारण अजूनही बऱ्याचशा लोकांना वाटतंय की आपोआप हे बिल त्यांना माफ होणार आहे, 0 रुपये वीज बिल आपोआप येणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये अर्थातच हा अर्ज जेव्हा ऑनलाईन उपलब्ध होईल तेव्हा मी तुम्हाला एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून दाखवेन की हा अर्ज स्टेप बाय स्टेप कसा भरायचा, ज्यामुळे जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लगेचच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे हा अर्ज कसा भरायचा याचा व्हिडिओ टाकताच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, खरोखर महाराष्ट्रासाठी हा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय महावितरणनं घेतलाय. त्यामुळे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये खूप सकारात्मक बदल घडतील. या निर्णयामुळे तुमच्या जीवनात काय बदल होईल, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया वाचायला खूप आवडेल.
आजच्या या महत्त्वपूर्ण अपडेटमध्ये एवढंच. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि पाहत रहा आपल्या सर्वांचं आवडतं YouTube चॅनल. धन्यवाद.